नमस्कार मंडळी, मी गंगाराम सुत्रिक तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मंडळी. तर मंडळी, आज मी नागवे गावात माझी मोठी बहीण दिलेली आहे. तर त्या बहिणीच्या घराचं काम चालू आहे आणि घराचं काम पूर्ण होत दिलेलं, लादी वगैरे लावलेली आहे आणि मी लाईट फिटिंगचं काम घेतलं आहे. माझ्याबरोबर सुशील असा आणि मस्तिक एक माणूस आहे म्हणून त्याला घेऊन दिलं त्या लाईट फिटिंगचं काम आम्ही कशा पद्धतीत केलेला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका दाखवते मंडळी. पट्टी वगैरे टोकून झालेली आहे, वायरिंग ओढून झालेली आहे, बोर्ड फिट केलेले आहेत, एक दोन बोर्ड फिट करूचे आहेत आणि आज शेवटचा दिवस असा आमचो. लाईटीन जर व्यवस्थित साथ दिल्या तर आज लाईटचं काम आम्ही पूर्ण करतलो, कारण लाईट येता जाता पाऊस असल्यामुळे. तर आज लाईट व्यवस्थित असली तर लाईट आम्ही टेस्ट वगैरे करून सगळा पूर्ण करतलो. तर म्हणजे चला कोणत्या पद्धतीत कसा काय केलेला लाईट फिटिंगचं काम ह्या तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि जर कोणाचं काम करून घ्यायचं असत माझ्याकडनं तर आता आपण तुम्ही माका कॉल करून सांगू शकतास. तुमच्यासाठी हा व्हिडिओ नवीन असा, कारण सगळ्यांकाच माहिती नाही की मी लाईट फिटिंगचं काम करते. तर चला मंडळी, जास्त वेळ घेत नाही, फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया. धन्यवाद. तर मंडळींनो, ह्या असा माझ्या बहिणीचा घर म्हणजे नागव्या दिलात की नांचेवाडी या आणि नांचेवाडी दिलात काय राणे. माझ्या बहिणीचा घर हा राण्यांकडे. तर मोठी बहीण माझी, तर घराचा काम पूर्ण झालेला आहे. त्यांचा जुना घर होता, आता त्यांनी तोडल्याने त्याच जागेवर ह्या नवीन घर बांधल्याने या कॉन्ट्रॅक्ट दिलेल्याने दुसऱ्याक. तर लाईट फिटिंग आणि कलरचं काम ह्या माझ्याकडे असा. तर तुमका दाखवत आहे लाईट फिटिंग आम्ही कशी काय केलेली आहे ती मंडळी. हे बघा, हैसर एक पॉईंट असा ट्यूबसाठी, हा फॅन येतलो आणि बाहेरच्या साईडीक एक बल्ब आणि हे बघा बोर्ड वगैरे फिट केलेला. हैसर ही 2 वे वगैरे अशी बटणं ठेवलेली आहेत, म्हणजे दोन्ही साईडला हैसून दाबलात की बाहेरचं बल्ब पेटवलो, बाहेरनं बंद केलास तरी तिथनं बंद करू घेता. आणि हे बघा पट्टी वगैरे सगळी ठोकून झालेली आहे. हा एक बोर्ड हा, म्हणजे हा त्यांचा गणपती बसतलो त्याच्यासाठी वरती एक पॉईंट काढलो तो बघा सर, म्हणजे ॲडॅप्टर वगैरे टाकून तुम्ही मंडपेक बल्ब घेऊ शकतात तुम्ही. आता ह्यो हॉल असा त्यांचो. त्याच्यानंतर आतमध्ये गेलात तर ह्यो असा किचन आहे बघा. आहे सुशील भाऊ आमचे बसलेत काहीतरी करतात बघा. हे एक बोर्ड फिट करूचा, म्हणजे केसिंग पट्टी ठोकून वायरिंग ओढून वायर वगैरे ओढून सगळा झालेला. हे सर काय टेप वगैरे लावता आहे बघा. तर हे बघा चांगल्या पद्धतीत हे सगळे वायर वगैरे त्यांनी मुंबईवरनं सगळं सामान आल्याने आहे. आणि हे किचन बनवून झालेलं, अजून थोडासा काम बाकी आहे. त्याच्यानंतर हे रूम, हे एक बेडरूम आहे, हैसर पण आहे बघा. म्हणजे सगळ्या ठिकाणी बोर्ड मी तयार करून ठेवलेले आहेत. फक्त आज चेक करूचा की लाईट कशी काय भेटतात, सगळं व्यवस्थित हा काय नाही तर आहे बघा. सगळीकडे पाठीमागचा एरिया दाखवते तुमका. हे बघा, ही एक गॅलरी ठेवलेली आहे त्यांनी हैसर, इकडनं जाऊ आणि त्याच्यावर पण मी एक पॉईंट ठेवलं आहे म्हणजे गॅलरीत लाईट पडासाठी. तर ही बघा, ही लांबच्या लांब पडवी असा आहे सर. आणि या साईड एक संडास बाथरूम या साईड, आणि हई एक बोर्ड ठेवलं आहे बघा. जो नंतर आणलो बोर्ड हे बघा. तर आतला काम नंतर करतले, पॉईंट दोन देऊचे तर इकडनं एक बाहेर पॉईंट घेतलं आहे. तर मंडळी हे बघा, हे बोर्ड आता थोडंसं फिट करूचं राहिलो माझं. थोडे वायरी लावून ठेवले. तर चला तो बोर्ड आता वायरिंग करतोय ह्या बोर्डात. एकच बोर्ड राहिलो ना रे. तर ह्याचा एक बोर्ड हा फिट करूचा राहिलो, वायरिंग करूची आतली ती करून घेतोय. त्याच्यानंतर सगळं चेक करू पुन्हा. पुढे तुझी करताय ना झूम झूम करून काढतात. हात दिसतात अजून. बघा ही एक ना टेप दिलेली, एक दोन आणि तीन. हे जे 3 वायर आहेत ना, हे इन्व्हर्टरसाठी ठेवलं आहे, म्हणजे बोर्ड टू बोर्ड वायर खेचून ठेवलं आहे मी. काही सर ना अशी टेप लावून ठेवून देते. म्हणजे काय होत, जेव्हा इन्व्हर्टरची लाईन टाकतील ते
त्यावेळी पुन्हा हे पट्टे वगैरे काढू नको म्हणून लाईन खेचून ठेवलं आहे मी. एक आपण अशी टेप लावून सोडून जाऊया. त्याच्यानंतर हे न्यूट्रल झाले, हे अर्थिंग झाली. ती आता पॉईंट किती आहेत आपले, किती आहेत, 1 2 3 4. हां, सगळे पॉलिकॅपचे वायर आहेत, 2.5 बोर्ड टू बोर्ड. फॅनला घेऊन टाकू आपण. आहे ना, हे बघा, पुढे येऊन दाखव. एक इंडिकेटर लावला एक्स्ट्रा होता. 2 ही 3ची बटणं आहेत, ती एका दिलेली 3 बल्ब, 2 बल्ब, 1 फॅन. काय काढूचा लागताला इंडिकेटर, तो एक बल्ब आहे ना. की खयच्या वायरीवर काय काय बल्ब पेटतात ते सगळं टेस्ट करतलं. तर बाहेर आहे बघा, बाहेर टेस्ट केलो आम्ही, तिकडचं बोर्ड एक फिट केलो. आता हे आतमध्ये येलो किचनमध्ये. बाहेर जरा अंधार असल्यामुळे म्हटला व्हिडिओ दिसायचा नाही बरोबर, म्हणून आता किचनमध्ये येलो. तर सुशील जा थै लाव वरती बल्बला. घेतलं बल्ब ला, थांबा. तर बघूया. तर फायनली तो बघा बल्ब पेटलो. तर झाला, ह्याला ओके, एकाचा झाला. इकडे लाव बघू, ह्या पॉईंटला लाव. हे आमचं तसं भारी माणूस. हां सुशील, हां चालू करू बघूया. 2 नंबरला नाही बेटा, 1 नंबरला, 2 नंबरला 10 ना. हो हॅलो. तर म्हणजे हे बघा, ह्यो पण एक बल्ब चालू झालो आहे. तर आता बोर्ड ह्यो फिट करू का हरकत नाही. फॅनचा बघूया नंतर, बल्ब टाकून बघूया. ठीक आहे, टेस्टर घे बघ. हे घे, हे घे, हिरव्याला घे जा. त्याच्यामुळे बघा न्यूट्रल वगैरे त्या का अजून टेप वगैरे लावून नाही काय. तर सिलिंग खाली पाणी आहे बघा, पाणी मारलो आम्ही आताच. म्हटलं जाऊची तयारी करत होतो, म्हटलं याच्यावर पाणी मारूया. 1 मिनिट, हां 1 मिनिट, 1 मिनिट. बघ, नाही बघ, हां 1 मिनिट. बटन ह्या केलं, बंद केलं काय, बघ हिला 1 मिनिट. तर बघा ते टेस्टर भेटता. ओके, एका साईडला येता ना, अडेच्या बघ. तर मंडळी बरोबर फिटिंग झालेली आहे, बोर्ड टू बोर्ड सगळे वायरिंग खेचून झालेली आहे. आता त्यासाठी जे अंधार पडलो त्यासाठी आता बरोबर 6 वाजता दिली ना रे, 6 वाजता दिले. अर्ध्या तास आमकां सकाळ चेक करतो आणि घरा येतलो. तर मंडळीनं चला, कारण असले बोर्ड फिट करूचे आहेत. तर बघा व्हिडिओ तुमका कसं वाटलो आणि आम्ही केलेला लाईट फिटिंगचा काम या तुमका कसा वाटला नक्की कमेंट करू सांगा. तर पुन्हा भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत माझो आणि या सुशील जो तुमका राम राम. धन्यवाद.